तुला सरप्राईज कसं वाटलं? बाप रे बाप, 25 तासांचा प्रवास केला तरी कुणाला न सांगता आईच्या लपू तिला माहिती न पडू देता आईला आणि दादाला सरप्राईज देण्यासाठी जातो. पण ह्या सरप्राईजच्या एंडला माझं मन मोठा गिल्ट देईल असं वाटलं नव्हतं बरं का. लाया है बहार अपनों का प्यार सरप्राईज! क्या कहना दादा माझ्याला खूप जास्त मिस करतो आणि लाडू आमच्यासारखेच आनंदी झालेले आणखी दोन व्यक्ती म्हणजे माझ्या भावाचे मित्र राजेश दादा आणि निखिल दादा. हे दोघं आम्हाला नागपूर एअरपोर्टवर घ्यायला आले आणि खरं तर सरप्राईज द्यायचं हे ज्या दिवसापासून ठरलं होतं ना त्या दिवसापासून राजेश दादा खूपच एक्साइटेड होता. माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची सर्वात जास्त उत्सुकता राजेश दादालाच होते. खरंच मित्र असावेत तर असे जीवाला जीव लावणारे. नेक्स्ट इज माय मॉम. हे सरप्राईज मिळालं तिची तब्येत बिघडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. बर्थडे किसका है आज? मी आता संध्याकाळी आल्याबरोबर तिच्याकडे पाहिलं दोन वेळा. देख लाडू तेरा फोटो इधर लगा के किधर किधर लगा के तू ढूंढ अभी. मम्मी के पास अशीच केलं तिनं. छान छान ते बघ छान छान. तुला छान वाटलं लड्डू? मी म्हणलं लेकरू तर हे काही लहान नाही आहे. हे कोणाचं लेकरू आणले ना तिथं काही लग्न समारंभ असं म्हटलं. खरं तर या सरप्राईजबद्दल माझ्या आईला अजिबात कल्पना नव्हती. अँड वेन शी सॉ अभया शी वॉज कम्प्लिटली शॉक्ड. हर हँड्स अँड लेग्स स्टार्टेड ट्रेम्बलिंग अँड हर आईज फिल्ड विथ टीयर्स ऑफ हॅपीनेस. खरंच इट वॉज सच अन इमोशनल अँड हॅपी मोमेंट फॉर अस. ते सगळं जाऊ दे पण तुला सरप्राईज कसं वाटलं? नंबर एक नंबर खूपच छान. मी चाललो होतो झोपे दादा लाडू देणार होते स्वप्नात. मग झोप तुटली. मित्रांना फोन केला खाली ये म्हणे. मी त्याने म्हणलं मला डोकं नको पेटवू तू एवढ्या रात्री मला फालतू राग नको आणू. मग खाली गेलो मी. त्याच्या हातात लेकरू होतं. ते दिसलं लाडू सारखं. मी म्हणलं पण झोपेतच हवं का काय काम. मग तू दिसली मला करत. मग म्हणलं नाही गड्या आपली झोप खुलली आहे. मग लाडूच डायरेक्ट मी अंगावर आली. ओळखलं तिला पण मला समजलंच नाही काय होतं. नेमकं काय हे म्हणजे कोणाचं बाळ आहे बा. कारण की राजेशचे लेकर मला माहिती आहे थोडेसे मोठे आहे पण तिला असं जवळ झाली असती. लाडू आल्यावर आपण तिला तिकडे नेत जाऊ. मॉर्निंग वॉकला नेत जाऊ. वेलकम वेलकम इंडिया. धक्का नहीं लगने को ना बिल्कुल मैडम जी को अपने. आमच्या आईला हाय बीपीचा त्रास आहे. अनएक्सपेक्टेड घडणाऱ्या गोष्टी किंवा ॲक्सिडेंट्स किंवा एखादी दुःखाची बातमी अशा गोष्टी अचानकपणे तिला आम्ही कधीच सांगत नाही. त्याने तिला त्रास होऊ शकतो. अँड आय ऑलवेज थॉट सरप्राइजेस ब्रिंग ओनली हॅपीनेस राईट. I never imagined that something so joyful like this surprise could also affect my mom's blood pressure. पण आता ती एकदम ठीक आहे आणि नातीसोबतचा प्रत्येक एक क्षण एन्जॉय करते. अरे बाबा तू है तो दिल धड़कता है. तू है तो सांस आती है. तू ना तो घर घर नहीं लगता. तू है तो डर नहीं लगता. तू है तो नहीं सकते. चला तर मग आपणही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.